नमस्कार, मी डॉक्टर आनंद सबनीस। आज आपण डेंचर्स म्हणजेच कृत्रिम दातांबद्दल माहिती घेणार आहोत। हरवलेले दात किंवा खराब झालेले दात ही समस्या अनेक लोकांना भेडसावते, पण काळजी करू नका, त्याच्याकरता डेंचर हा एक उत्कृष्ट पर्याय आहे। डेंचर म्हणजे काय? डेंचर हे तुमच्या गमावलेल्या दातांची जागा भरून काढण्यासाठी तयार केलेले कृत्रिम दात असतात। ते तुमच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही, पण तुमच्या जेवणाची जी क्षमता आहे त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात। आजच्या काळात डेंचर्स हे नैसर्गिक आणि आरामदायक पद्धतीने तयार केले जातात, त्यामुळे ते सहजतेने वापरता येतात। आता डेंचरचे प्रकार। डेंचर हे दोन प्रकारचे असतात। एक संपूर्ण डेंचर, ज्यामध्ये पूर्ण दात रिप्लेस केले जातात, आणि दुसरं आंशिक डेंचर किंवा त्याला पार्शियल डेंचरही आपण म्हणू शकतो। पार्शियल डेंचरमध्ये जर तुमचे काही दात फक्त मिसिंग असतील तर तेवढेच दात आपण फिक्स करू शकतो बाकीच्या नैसर्गिक दातांच्या सपोर्टने। डेंचर्स हे आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केले जातात, त्यामुळे ते मजबूत, टिकाऊ आणि नैसर्गिक दिसतात। डेंचरची गरज कधी असते? जेव्हा तुमचे दात गमावलेले असतात किंवा तुमच्या चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य हे गेलेलं असतं, त्यावेळेस डेंचर हा तुमच्याकरता योग्य पर्याय असू शकतो। आता डेंचरच्या फायद्यांविषयी जर बोलायचं ठरलं तर डेंचरच्या वापरामुळे तुमचा आत्मविश्वास जो आहे हसतानाचा तो अगदी वाढतो, चावण्याच्या समस्या तुमच्या ज्या आहेत त्या कमी होतात, आणि चेहऱ्याचं नैसर्गिक सौंदर्य आणि रेखाटनं जे आहेत ते अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्याला राखता येतं। डेंचरची काळजी कशी घ्यावी? डेंचर रोज रात्री पाण्यामध्ये काढून ठेवायचं असतं। स्वच्छ करा त्याला अगोदर, मग पाण्यात ठेवा। सकाळी उठल्यावर परत त्याला स्वच्छ करा। स्वच्छ करण्याकरता तुम्ही लिक्विड सोप वापरू शकता, जो पारदर्शक असतो, आणि स्वच्छ करून तुम्ही ते लावू शकता। डेंचर जेव्हा काढणार त्यावेळेस लक्षात ठेवा, हिरड्यांना मसाज द्यायला विसरू नका, कारण दिवसभर ते त्याचा लोड सहन करत असतो। आठवड्यातून एकदा डेंचर्स हे डेंचर क्लिनिंग सोल्युशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून ते स्टेन होत नाही। डेंचर हा तुमच्या हरवलेल्या हसण्याला परत आणण्याचा एक आदर्श उपाय आहे। याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास किंवा तुम्हाला डेंचर पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा। तुमचं हसू कायमस्वरूपी टिकूया, कारण तुमचं हास्य यातच तुमचं सौंदर्य आहे।